महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या दिशानिर्देशानुसार भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सव 2024 चे आयोजन राज्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात येत आहे। या वर्षीच्या गणितोत्सव ची प्रमुख संकल्पना नवनिर्मिती आणि प्रगतीसाठी गणित एक दुवा ही निश्चित करण्यात आली आहे। त्या अंतर्गत मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज सातपूर येथे गणित उत्सवानिमित्त गणित प्रश्न मंजुषा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी या गणित प्रश्न मंजुषेत सक्रिय सहभाग घेतला। प्रत्येकी 6 विद्यार्थ्यांचे आर्यभट्ट संघ प्रमुख दीपाली काळे, दिव्यानी लहाने, आरती साळवे, मनीष काश्मीरे, सिंचल बोरकर, नमन शिरोळे व श्रीनिवास प्रमुख राज्यश्री गुंजाळ, कोमल राऊत, आकांक्षा भंदुरे, संस्कृती विधाते, पायल कापसे, आदेश तुपे, रामानुजन असे 2 गट करण्यात आले होते। प्रथमच गणित शिक्षक विनीत पवार सर यांनी स्पर्धकांना स्पर्धेचे नियम समजावून सांगितले। त्याचबरोबर एकूण 20 प्रश्न दोन्ही गटांना विचारण्यात आले। स्पर्धेत अचूक उत्तरास 2 मार्क, उत्तर चुकल्यास 1 मार्क कमी या पद्धतीने अत्यंत चुरसपूर्ण पद्धतीने स्पर्धा संपन्न झाली, ज्यामध्ये श्रीनिवास रामानुजन गट 1 गुणाने विजयी झाला। संपूर्ण प्रश्न मंजुषा स्पर्धेचे सूत्रसंचालन निवेदन ज्येष्ठ गणित शिक्षक व मराठा विद्याप्रसारक सोसायटीचे मानद चिटणीस विनीत धर्मजराज पवार यांनी केले। सर्व स्पर्धकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद लुटला। विता पाटील मॅडम यांनी गुण नोंदवण्याचे काम केले। या प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद कांगुले सर, सेवक संचालक चंद्रजीत शिंदे, उपप्राचार्य रंजना धंगाळे मॅडम, पर्यवेक्षक विष्णू राजोळे सर, अनिता पाटील मॅडम उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व गणित शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 आन्सर इज करेक्ट। 1 a raised to 0 1 a raised to 0 बघा लॉस ऑफ इंडायसेस a raised to 0 कुठल्याही संख्येचा 0 घात हा काय येतोय ऑलवेज आन्सर इज यांचा प्रश्न होता, आधी उत्तर यांनी दिलं नाही प्रश्न त्यांचाच होता, तर तिथे क्रॉस आउट करा, मी सांगतो तिथे क्रॉस करा, इथे +1 करा। हा बस करेक्ट। कॅल्क्युलेशन करा। सम ऑफ फर्स्ट 3 इवन नंबर। क्वेश्चन परत एकदा, यस हात वरती केला, सांगा उत्तर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उत्तर सांग ना, माईक पकडू। आन्सर इज रॉंग। 12 आन्सर इज करेक्ट। सम ऑफ फर्स्ट 3 इवन नंबर, पहिले 3 इवन नंबर सांग बरं तू तुझ्याकडे मॅडम। नाही हा प्रश्न यांचा आहे, तिथे घोडा खाली +1 करा। बघा किती काळजीपूर्वक लक्ष आहे, स्कोररकडे सुद्धा प्रशासनाचं लक्ष आहे, सगळे एकदम इंटरेस्टली या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवत आहेत। थँक्यू। किती झाले प्रश्न, किती राहिले? किती राहिले रे? 4 राहिले, 3च राहिले। 3 राहिले। वाटतं तुमचा आग्रह असेल तर नंतर एखादा घेऊ, आधी 3 घेऊ आपण प्रश्न। दोन बाकी, ओके। तुमच्या बाजूने एखादा प्रश्न विचारायचा आहे का? हा, तुम्हाला विचारायचा आहे इथे येऊन विचारू शकता, आपण तुम्हाला सांगतो। विचारायचा आहे 5वीचा पण प्रश्न चालेल आपल्याला। पॅरलल लाईनची डेफिनेशन
राहुल. Two lines does not intersect each other. The line, both lines are in both lines are in same plane, does not intersect each other. ठीक आहे, तिने असं तसं तिला एकच घेऊन देऊ. उत्तर दिलंय परंतु फार वेळ घेतला. समोरच्या बाजूला पण उत्तर होतं, तू फक्त हात वरती केल्यामुळे लगेच 1+1च करा. उत्तर बरोबर दिलंय परंतु ते फार वेळ घेतला, असं नाही चालत. फक्त हात वर करून लगेच आन्सर आपल्याला आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन, शेवटचा. त्याच्यानंतर बघू एखादा वाढवायचा का. एखादा वाढवायचा का बघू. एकदम साधा प्रश्न विचारतो. स्क्वेअर ऑफ 14 1/4. हा 1/4 14 169. मी सांगितलं होतं बघा. देऊ चान्स देऊ. कॅप्टनने चर्चा, मी असं सांगितलं चर्चा करा आणि करेक्ट आन्सर. हे पण फार महत्वाचं असतं. ह्या गटाचे 2 प्रश्न इतके साधे, उत्तर बरोबर असतानाही गेले कारण की त्याच्या सहकार्याने चुकीचं उत्तर सांगून टाकलं. हे उत्तर चुकलं, आता बरोबर आन्सर घेऊया. हा येस. कसं झालं, तू अर्धा हात वरती केला, तिने नंतर पूर्ण केला. मग आपण प्रश्न बदलून घ्यायचा. ठीक आहे, सांग मग तू. Dilator. करेक्ट, आन्सर इज करेक्ट. बाकी त्यांना कळतं का? माझ्या माहितीनं 10वीच्या सेमीच्या विद्यार्थ्यांना काही कळत नाही असं दिसतंय. म्हणजे टाळ्याही वाजवत नाही ते. एक तर तुम्हाला कळत नसेल किंवा लहान मुलं त्यांना एखाद्या वेळेस मे बी समजत नसेल काही प्रश्न, तर टाळ्या वाजतात. उत्तर जर अचूक आलं तर टाळ्या वाजवल्या हरकत नाही. फॉर्म्युला विचारूया एखादा किंवा दोन फॉर्म्युला विचारू. एरिया ऑफ ट्रायंगल. हा Length into breadth. रॉंग. आन्सर इज रॉंग. हा बघा परत सेम आन्सर रिपीट कर. नाही, दुसरं नाही सांगायचं. आता जे सांगितलं तेच. आता काय सांगितलं, तू जे उत्तर दिलं ते सांग. ओके, क्रॉस आउट करा म्हणून तिकडे. नाही, उत्तर तू सांगितलं ना, उत्तर अनाऊन्स केलं. आता यांना चान्स देऊ. +1. तुम्हाला पूर्ण गुण मिळणार नाही म्हणून आपण रूल ठेवलाय की हात वरती कर. उत्तर दोन्ही ग्रुपला येतं. मला माहिती आहे 6च्या 6 12च्या 12 मुलांना येत होतं, पण किती कमी वेळात तुम्ही अचूक उत्तर देता याला महत्व आहे. कॅप्टनकडे द्या तुमच्या. One half into length into breadth. 1/2 base into height. +1. एरिया ऑफ सर्कल. हा त्याला चान्स दे. चर्चा करून घ्या, काय डिस्कस करून घ्या आणि मग सर 2 पाय एरिया ऑफ. व्हेरी गुड. आन्सर बरोबर आहे का? अरे टाळ्या काय वाजताय. मी आधीच आपण चान्स दिला होता त्यांना. एरिया ऑफ सर्कल. शेम ऑन यू. म्हणजे 10वीचे विद्यार्थी आहात तुम्ही आणि 9वीचे, तर एरिया ऑफ सर्कल प्रश्न विचारला. सर πr². तिला क्रॉस आउट करा त्यांना पहिले क्रॉस आउट करा. तुम्हाला मी आन्सर चेक परत द्यायला नाही सांगितलं होतं. रूल फॉलो करायला शिका. तुमचं आन्सर चुकलं ना, मला तुम्ही आन्सर कशाला सांगितलं. अजून एक क्रॉस करू का तुमच्या जागेवर. यांना तुम्हाला सांगायचंय, सांगा. πr². तुम्ही सांगितलं नाही सांगितलं तरी आम्ही मार्क देणारच ना. तुम्हीच सांगून टाकणार. +1 करा. यांचं चुकलं असलं तरी आपण +1. बघा दोन्ही किती सिंपल क्वेश्चन होते.
बघा बाकी खालच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. अगदी 5वी पासूनच्या एरिया ऑफ ट्रायंगल हा किती बेसिक क्वेश्चन आहे. बघा कशी आपली भांबेरी उठते. ह्या मुलांना येत नाही असं नाही, यांना येतं, परंतु वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं हेच आपण या ठिकाणी शिकवत आहोत. किती झाले मला प्रश्न? किती घ्यायचे? 5 घ्यायचे, अजून 12, अजून 2 घ्यायचे. नाही टॅली मार्क जे तेवढेच काउंट करा. 5 आणि 3 8 झाले. 8च प्रश्न राहतील. बंटी आढाव, सातपूर.